तर अहिल्यानगरमध्ये सकाळी 9:30 वाजेपर्यंत 7.87% इतकं मतदान झालेलं आहे। नागपूरमध्ये 9:30 वाजेपर्यंत 7% इतकं मतदान झालेलं आहे। तर प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। गोरेगावमध्ये मतदान केंद्रात जाऊन त्यांनी मतदान केलेलं आहे। तर मतदारांच्या हाताला गडदशाही लावा, भूषण गगराणी यांनी सूचना दिलेल्या आहेत। शाही पुसली जात असल्याच्या तक्रारीनंतर आदेश आलेले आहेत। खरं तर लोकशाही मराठीनं सुद्धा ही बातमी दाखवलेली होती। शाही संदर्भात चौकशी आता सुरू झालेली आहे। गडदशाही या ठिकाणी मतदारांच्या बोटाला लावा असं आता भूषण गगराणी यांच्याकडून आदेश जारी करण्यात आले आहेत। मतदान करणाऱ्यांकरता खास ऑफर आहे। मतदान करा, जेवणावर 10% सूट मिळवा। अफलातून ऑफर नाशिकमध्ये हॉटेलची खास ऑफर या ठिकाणी पाहायला मिळते। मतदान करूया हॉटेलमध्ये बातमी आता समोर आलेली आहे। जळगावमध्ये सकाळी 9:30 वाजेपर्यंत 5.5% इतका मतदान झालेलं आहे। पुरुष मतदान याची देखील आकडेवारी आता समोर येताना दिसते। जवळपास या ठिकाणी आपण पाहतोय की 9:30 वाजेपर्यंत 5% इतकं मतदान, तर ठाण्यात 8% इतकं 9:30 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे। नांदेडची देखील टक्केवारी समोर सकाळी 9:30 वाजेपर्यंत 7.16% इतकं मतदान झालेलं आहे। पुण्यात मतदान केंद्राबाहेर नागरिकांना EVM डेमो दाखवला जातोय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून या सगळ्या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल आहे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी पुण्यात प्रभाग क्रमांक 17 मधून ताब्यात घेतलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।